निवडणूक आयोगाने शिवसेनाचा पक्ष, नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व घटनात्मक तरतुदी आणि आधीचे निकाल ताब्यावर बसवत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवलं. आता जेव्हा गेल्या 4-4.5 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाला अध्यक्षांचेही म्हणणं ऐकायचं आहे. न्यायालयाने काल याबाबत टिप्पणी केल्याचं हा खटला तत्काळ निकाली लागेल की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. सर्वोच्च न्यायालयाने खरोखरच निर्णायक पाऊल उचलणार की अजून तांत्रिक बाबींसाठी वेळ घेणार, अशा गंभीर प्रश्न जो आहे तो आता ठाकरे गटासह जे या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत त्यांना पडलाय. ठाकरे गटाच्या वतीनं काल न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला, परंतु न्यायालयाच्या काही प्रश्नांमुळे पुन्हा एकदा या विलंबावर चर्चा सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी न्यायालयात निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जोरदार काउंटर अटॅक केला. अध्यक्षांकडून अपात्रतेचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला कसं दिलं? आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षही नरहरी झिरवळ यांनी संबंधित बंडखोरांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. त्यावेळी न्यायालयाने हस्तक्षेप करून बंडखोरांना दिलासा दिला होता. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम झाला आणि विधानसभेतील बहुमतांवर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. विशेष म्हणजे याबाबत तेव्हा उपाध्यक्षांचं मत जाणून घेतलं गेलं नव्हतं आणि आता जेव्हा नार्वेकरांचा निर्णय अडचणीत सापडला आहे, तेव्हा मात्र त्यांचं मत मांडणीची संधी त्यांना देण्यात येते. याबाबत मात्र विचार करावा लागणार आहे. गेल्या 4.5 वर्षापासून सर्वोच्च न्यायालय, शिवसेना आणि आमदार अपात्रतेचा खटला सुरू आहे. वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी यावर सुनावणी घेतली आहे. घटनापीठाने निर्णय दिलेत आणि तरी ही प्रकरण अंतिम निकालापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. आताही जेव्हा नवीन बेंच समोर सुनावणी सुरू झाली, तेव्हा न्यायमूर्ती पुन्हा एकदा जुनाच कायदेशीर प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर थेट निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यायला नको का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. न्यायालयाचा हा प्रश्न वरकरणी नैसर्गिक न्यायालय तत्वावर आधारित वाटला असला तरी त्यामुळे हा खटला पुन्हा एकदा लांबणार आहे का, असा प्रश्न मात्र निर्माण होतोय. कारण या आधीच्या घटनाक्रमात न्यायालयाने अशा तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून वेगवान निर्णय घेण्याची तत्परता दाखवली होती. आता जेव्हा संपूर्ण राज्याचे राजकारण एका निर्णयावर अवलंबून आहे, अशा वेळी पुन्हा एकदा अध्यक्षांचं म्हणणं ऐकण्यासाठी न्यायालयाने केलेली विचारणा निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा धक्का समजला जातोय. बंडखोरीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती, तेव्हा ते आमदार तातडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये धावून गेले होते. त्यावेळी न्यायालयाने या आमदारांना तात्काळ दिलासा दिला आणि पुढील सुनावणीसाठी काही दिवसांची मुदत दिली. विशेष म्हणजे न्यायालयाने दिलेल्या मुदतीचा गैरफायदा घेत दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. जेव्हा या बहुमत चाचणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली, तेव्हा न्यायालयाने ती रोखण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच राज्यात सत्तापलट झाला आणि नवीन मुख्यमंत्री सत्तेवर बसले. त्यावेळी उपाध्यक्षांच्या अधिकाराचा किंवा कायदेशीर प्रक्रियेचा विचार करून न्यायालयाने कोणतीही घाई केली नाही. मात्र आज जेव्हा अध्यक्षांचा निकाल चुकीचा असल्याचं समोर येत आहे, तेव्हा मात्र अध्यक्षांना बाजू मांडण्याला संधी द्यायला नको का, असं म्हटलं जात आहे. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने पक्षांचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला सोपवलं, त्यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयात तीव्र आक्षेप घेतला. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असली तरी जेव्हा ती पक्षातील वादांतवरती निकाल देते, तेव्हा ती एका लवादाप्रमाणे काम करत असते. लवादाने दिलेल्या कोणत्याही निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा आणि तो घटनासमोर आहे की नाही हे तपासण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो. निवडणूक आयोगाने केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा विचार करून संपूर्ण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात मूळ राजकीय पक्षांचे बहुमत न पाहता केवळ निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधीच्या जोरावर पक्ष बहाल करण्याचा असा कोणताही नियम नाही. निवडणूक आयोगाची ही भूमिका कायद्याच्या चौकटीत बसणारी नव्हती. आयोगाने आधीच निकाल निश्चित केला होता आणि नंतर त्यासाठी केवळ सोयीची कारणं शोधली, असा युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात आला. बंडखोर गटाकडून नेहमीच असा दावा केला गेला आहे की हा पक्षांतराचा विषय नसून पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा लढायचा आणि मूळ पक्ष त्यांचाच आहे.
परंतु हा युक्तिवाद पूर्णपणे फोल ठरतो. कायद्यानुसार लोकप्रतिनिधी सभागृहाच्या आत राहून पक्षात फूट पाडू शकत नाही. जर तुम्हाला पक्षांच्या नेतृत्वाबद्दल किंवा धोरणांबद्दल आक्षेप असेल तर पक्षांच्या अंतर्गत जाहीराप्रमाणे मांडला पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून त्यांच्या पाठिंबाने सरकार स्थापन करायचं आणि नंतर आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करणं हा पक्षांतरबंदी कायद्याचा अपमान आहे. ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात त्या पक्षांच्या आदेशाच्या विरोधात जाऊन सभागृहात वागणं हे थेट पक्षांतरबंदीची कायद्याच्या कक्षेत येतं असा घणाघणित युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. कायदेशीर दृष्टिकोनातून आमदारांना अपात्रतेचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण हा निर्णय अगदी बंडखोरीच्या पहिल्या दिवसापासूनच्या परिस्थितीवर आधारित आहे. जर तेव्हा बंडखोर आमदारांचं वागणं अपात्रतेच्या कायद्यात बसत होतं तर त्यांना कायदेशीररित्या अपात्र ठरवणं गरजेचं होतं. पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ हेतू हाच आहे की पक्षांशी प्रतारणा करणाऱ्यांना सत्तेची फळ चाखता यायला नकोत. परंतु अशा प्रकरणात आतापर्यंत झालेल्या विलंबाने बंडखोरांना सत्तेचा आणि पक्षांचा मालकीचा पूर्णपणे लाभ घेता आला. जर न्यायालयाने यावर घटनेला धरून आणि तातडीचा निर्णय दिला नाही तर भविष्यात पैशांच्या आणि संख्याबळाच्या जोरावर कोणतीही गट मूळ पक्ष पळवून नेईल आणि देशातील लोकशाही संपूर्णपणे धोक्यात येईल. सर्वोच्च न्यायालयासमोर यापूर्वीच अनेक प्रकरणाचे दाखले जिथे विधानसभा अध्यक्षांचे निर्णय चुकीचे वाटल्यास न्यायालयाने ते तात्काळ फिरवले. महाराष्ट्राच्या बाबतीत तर न्यायालयाने 2 वेळा अध्यक्षांना निर्णय घेण्याची मुदत दिली होती, तरी अध्यक्षांनी दिलेला निकाल घटनेच्या मूळ तत्वांना डावलणार होता. अशा परिस्थितीत न्यायालयाने पुन्हा अध्यक्षांचं म्हणणं ऐकण्यासाठी वेळ देण्याच्या तांत्रिक बाबींवर अडकून पडणं या खटल्यात अजून बरंच काही बाकी आहे. हेच स्पष्ट करतंय ज्यावेळी न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगूनसुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेंचे आमदार अपात्र ठरवले नव्हते, त्यावेळी आमदार अपात्र ठरवले नाहीत त्याची विचारणा सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना करायला हवी होती. मात्र आता सुप्रीम कोर्ट काय करतंय तर राहुल नार्वेकरांनी तो निर्णय का घेतलाय त्याच बाबतीत काय म्हणणं आहे हे एक विधानसभा उलटल्यानंतर पुढच्या 3 वर्षांनी विचारतंय. याचा अर्थ असा आहे की ही सुनावणी लांबण्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांची युक्तिवादापेक्षा सुप्रीम कोर्टाची महत्त्वाकांक्षा आणि सुप्रीम कोर्टाचे तारखांवर तारखा टाकण्याचं काम सांगतंय की अजून या निकालास सस्पेन्स काय पण लक्षात घ्या. गेल्या अनेक दिवसांपासून कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये दीड 2 तास सुनावणीसाठी युक्तिवाद करताय, निकालाची आक्षेप करताय. आम्हाला देता येत नसेल तर त्यांनाही देऊ नका. गोठवा पर्याय मार्ग जो आहे तो कपिल सिब्बल देताय, जे काही पक्ष आणि चिन्ह ठाकरेचं आहे असा महाराष्ट्रातील एक गट म्हणत असताना सुद्धा एक सेकंड पर्याय सुप्रीम कोर्टासमोर ठेवलंय. मात्र जर माप हे झुकतच ठेवायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर आता एक जनतेची अदालत सुरू आहे. जनतेच्या अदालतमध्ये जे प्रश्न उपस्थित होतील त्याचं उत्तर कधी मिळणार हाही प्रश्न आहे. तुम्ही कालच्या या सुनावणीकडे नेमकं कोणत्या अँगलने पाहता? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.